यात्रा का यहाँ पर आयोजन किया गया है। जैसे के लिए आदरणीय डॉक्टर साहब तहसीलदार सबको प्रशासन अधिकारी आदरणीय अधिकारी साहब ये यात्रा को औपचारिक तौर पर शुरुआत करना है। हर घर तिरंगा, घर घर तिरंगा। 13 अगस्त से 15 अगस्त तक ये अभियान हमारे देश में बाण और शान से मनाया जा रहा है। हमारे देश में बड़ी बाण और शान से उद्याचा 15 ऑगस्टचा दिवस हा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा विदर्भ मिर अचलपूर याच्या माध्यमातून तिरंगा प्रभात फेरी काढली आहे। तुम्ही पाहत असाल तर सध्या जे लेकर आहेत हे सर्वजण या ठिकाणी या तिरंगा रॅलीत सहभागी झाले असून मोठ्या प्रमाणात प्रत्येकाच्या हाती तिरंगा हे लेकर जे आहेत हे लेकर सध्या या विदर्भ मिल परिसराले प्रभात फेरी मारत आहेत। हे दृश्य पहा आपल्या भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे कपडे घालून ते सध्या या ठिकाणून ते सध्या पूर्ण प्रभात फेरी काढत आहेत। हे सर्व लेकरं सध्या या ठिकाणून तुम्ही पाहत असाल तर या विदर्भ मिल परिसराले सध्या प्रभात फेरी मारत आहेत। भारत माता की यात्रा का आयोजन नगर परिषद प्राथमिक मराठी शाला की जानिब से किया गया है। माझ्यासोबत नगर परिषद अचलपूरचे प्रशासन अधिकारी टेकाळे सर सरकारी शाळेत इतके लेकर आहेत लेकराचा उत्सव पण आजकाल खाजगी शाळा आमच्या नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा विदर्भ मिलने मागं पाडल्या म्हटलं। हो बरोबर आहे सर, कारण नगर परिषदेची ही जी विदर्भ मिल मराठी शाळा आहे या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आजचा या उपक्रमाबद्दल थोडीशी माहिती देतो मी तुम्हाला की 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे। नगर परिषद अचलपूर द्वारा आज तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली। माननीय तहसीलदार आदरणीय दरकल साहेब यांच्या हस्ते आज शाळेमध्ये ध्वजारोहण झालं। त्यानंतर तिरंगा प्रतिज्ञा सर्वांनी म्हटली आणि त्यासोबतच हर घर तिरंगा अभियानाबाबत जनजागृतीसाठी आम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। नगर परिषद अचलपूर द्वारा सर्व ठिकाणी असे कार्यक्रम घेण्यात येत आहेत। सध्या विदर्भ मिलच्या स्टॉपवर आली आहे। एकदम नगर परिषदच्या मोठ्या संख्येत म्हणजे अचलपूर परतवाडा शहरातली सुप्रसिद्ध शाळा आहे। तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर एकदम लयबद्ध रांगीत हे सर्व जे लेकरं आहेत हे या रॅलीत सहभागी झाले असून लहानपण असते मतलब लहानपणची मजा भल्लीच वेगळी असते आणि त्या मजेचा हा सर्व आनंद या ठिकाणी घेत आहे। तुम्ही हा पुरा आनंद या ठिकाणी पाहत आहे तर माझ्यासोबत नगर परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री डांगरे सर आहेत। डांगरे सर लेकराचा उत्साह तर जो निरा ऐकून लेकर जबरदस्त उत्साह आहे। खरंच लय मेहनत घेतलीशील आणि आजचा जो कार्यक्रम होता याच्याबद्दल तुमचं काय म्हणजे काय शुभेच्छा आहेत? मुलांचा उत्साह म्हणजे मुलांची राष्ट्रभक्ती, मुलांचा उत्साह म्हणजे मुलांची राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रभक्तीमुळे मुलं हे उसंडून वाहत आहेत। तर या शाळेचं आम्ही घर घर तिरंगा अंतर्गत हे जे अभियान राबवत आहे या अभियानाचे सर्व उपक्रम आम्ही आमच्या शाळेत
मार्गदर्शनाखाली आम्ही राबवत आहोत। मुलांचा उत्साह बघता मुलं बरेचसे वेशभूषा, राष्ट्रभक्ती, प्रेम, काश्मीरी वेशभूषा, महाराष्ट्रीयन वेशभूषा, बंगाली वेशभूषा, अनेक वेशभूषा करून आलेले आहेत। त्याबरोबर सोबतच थोर पुरुषांच्या वेशभूषा इथे करून आलेल्या आहे। मुलांच्या बद्दल हे राष्ट्रभक्ती, प्रेम यासाठी हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत सर्व मुलांनी, सर्व पालकांनी त्यांच्या घरोघरी झेंडा फडकवून, तिरंगा फडकवून आणि त्यांच्या सेल्फी आमच्याकडे अपलोड केलेल्या आहेत आणि ह्या अपलोड केलेल्या सेल्फी आहेत आम्ही आता ह्या समाज माध्यमावर अपलोड करणार आहोत। नमस्कार, माझे नाव आर्यन प्रवीण जायडे। माझ्या शाळेचे नाव नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा विदर्भ मिलचलपूर। हर घर तिरंगा प्यारा या अभियान अचलपूर तालुक्यात राबवण्यात येत आहे। तुम्ही मागे पाहू शकता, नारे मारणं सुरू आहे। बरं, आज जो हे अभियान होत आहे, विद्यार्थ्याचा कसा काय सहभाग आहे याच्यात? यामध्ये विद्यार्थी घरून बनून अलग अलग वेशभूषा घालून आलेले आहे। आणि ही जी काही बलिदान, हे जे काही बलिदान दिलेलं आहे, हे बलिदान आपल्याला विसरता येणार नाही, हे आपण विसरता कामा नये। आणि त्यामुळे हे जर आपल्याला कायम स्मरणात ठेवायचं असेल तर आज काय कशाची गरज आहे, आजची देशभक्ती कुठली आहे, तर जे काही ज्यांना काम सोपवलेलं आहे ते काम प्रामाणिकपणे करणे म्हणजे आजची देशभक्ती आहे। म्हणून प्रास्ताविकामध्ये जसं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर चांगला अभ्यास केला पाहिजे, आई वडिलांचं ऐकलं पाहिजे, शिक्षकांचं ऐकलं पाहिजे। ज्यांना जे काम दिलेलं आहे, शिक्षक जे आहेत, शिक्षकांनी काय केलं पाहिजे, तर विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकवलं पाहिजे। जे काही नोकरदार आहेत त्यांनी आपल्याला जे काही काम दिलेलं आहे तर ते काम प्रामाणिकपणे इमानीद्वारे केलं पाहिजे। थोडक्यात काय, प्रत्येक वेळेस आपल्याला बॉर्डरवर जाऊन बंदूक हाती घेणे म्हणजेच देशभक्ती असं अजिबात नाही आहे। तर थोडक्यात देशभक्तीची व्याख्या एवढीच आहे की जे काम ज्यांना दिलेलं आहे ते काम प्रामाणिकपणे करणे, इमानीद्वारे करणे। मला असं वाटते हे जर आपल्या सगळ्यांनी जर पालन केलं, या गोष्टीचं जर सगळ्यांनी पालन केलं तर आपला जो देश आहे तर हा देश महासत्ता झाल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाही। आपण त्या दिशेने वाटचाल करीतच आहोत आणि त्या पद्धतीने आपली वाटचाल सुरूच आहे। नगर परिषदेची शाळा, जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे थोडक्यात आता अलीकडच्या काळात जो ट्रेंड झालेला आहे की तिथली पटसंख्या जी आहे तर ती बऱ्याच ऐकायला आवडत नसते विद्यार्थ्यांना, कारण आम्ही पण तुमच्यासारखेच ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायचो त्यावेळेस असं बसायचो आणि ऐकायचो, त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की कधी हे भाषण संपते, त्यामुळे मी अधिक बोलत नाही आणि माझ्या ज्या भाषणाला पूर्णविराम देतो। पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो। मुख्याध्यापक श्री डांगरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। सर्वांना नमस्कार। तर हर घर तिरंगा अभियान अंतर्गत 9 ते 15 ऑगस्ट